सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधावं जगन्निहितपाणिं वन्दनं वन्दनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। गजानन महाराज की जय। सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया।
अत्रिनंदना जगज्जीवना अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपादश्री वल्लभधर सगुण ब्रह्मसाकार श्रीपादश्री वल्लभधर सगुण ब्रह्मसाकार तुझे नाम तुझे रूप हे गोड निधियाने तुझे नाम तुझे रूप हे गोड निधियाने सकल जीवांचा दया करे पूर्ण गुणिराने सकल जीवांचा दया करे पूर्ण गुणिराने स्मरण खडावे नाम नित्य गाऊ स्मरण खडावे नाम नित्य गाऊ भक्तवत्सला परमोदारा अंतन को भाऊ भक्तवत्सला परमोदारा अंतन को भाऊ दीन दयाघन परम कृपाळु वशी तुमची खाती दीन दयाघन परम कृपाळु वशी तुमची खाती भक्ती लय तुझी राखसी विष्णुंबर श्रीपती भक्ती लय तुझी राखसी विष्णुंबर श्रीपती अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्यफळाने अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्यफळाने कृष्णातटी उमर सर्वती शून्यचरण भाजिरे कृष्णातटी उमर सर्वती शून्यचरण भाजिरे अनन्य भावे शरणागत मी देई भगवती धार अनन्य भावे शरणागत मी देई भगवती धार श्री वल्लभ अन्यता करियाता उद्धार श्री वल्लभ अन्यता करियाता उद्धार श्रीनंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीनंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपादश्री वल्लभधर सगुण ब्रह्मसाकार श्रीपादश्री वल्लभधर सगुण ब्रह्मसाकार सगुण ब्रह्मसाकार सगुण ब्रह्मसाकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। संकल्पावी माया संसाराची। संकल्पावी माया संसाराची। हेची थोर भक्ती आवडते देवा। हेची थोर भक्ती विले अनंते तैसे जी रहावे। विले अनंते तैसे जी रहावे। विले अनंते तैसे जी रहावे। चित्ती असो जावे। चित्ती असो जावे समाधान। चित्ती असो जावे समाधान। हेची थोर भक्ती आवडते देवा। हेची थोर भक्ती आवडते देवा।
उद्वेग खची केवळ हो गणित फळ हो गणित फळ संजीवाचे हो गणित फळ संजीवाचे हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा कामणे घालू दयावरी भार कामणे घालू दयावरी भार कामणे घालू नमस्ते शारदे देवी सरस्वती मति प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदां सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जयांचा जगी जन्मनामार्थ झाला जयांनी सदावास नामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति
अधिक मासानिमित्त आलापिनी या फेसबुक पेजवरती आज कीर्तन सेवेचा योग आहे। आज एकादशीचा दिवस आहे, त्यामुळे त्या आशयाला धरून काही पूर्वरंग, काही आख्यान ठेवावं या उद्देशानं कीर्तन सेवेला आपल्या समोर उपस्थित आहे। माझ्या बरोबर माझे दोन साथीदार आहेत, ते या फ्रेम मध्ये दिसत नाहीये तुम्हाला, पण फार उत्तम साथीदार माझ्या बरोबर आहेत। मी त्यांची मुद्दाम ओळख करून देतो। माझ्या तबल्याला आहे अमेय गुणे, हे डोंबिवलीचे आहेत, आणि माझ्या बरोबर संवादिनी साथीला प्रसाद नाखरे, हे डोंबिवलीचे आहेत। हे दोघं जण माझे मित्र आहेत, गुरुबंधू आहेत, त्यामुळे ते माझ्या साथीला इथं आले आहेत, आणि त्यामुळे आजची ही जरा संगीताची रंगत अधिकच वाढलेली आहे। फार वेळ न दवडता जो काही उपलब्ध वेळ आहे त्याच्यामध्ये थोडस पूर्वरंगामध्ये विवेचन करून उत्तरंगातल्या आख्यानाकडे जातो। हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी। कुठेही ओढाताण न करता म्हटलं तर बरं होतं, नाही तर मग ते तालासुरामध्ये येण्यासाठी मग ते भ एस 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 ए क ती असं मग ते होतं, हे चितोर भक्ती होतं, मग असं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये। त्यामुळे ते हे चितोर भक्ती आहे। नको तिथे शब्द तोडले की अर्थ फार भयानक होतात, म्हणून नको तिथे शब्द तोडायचे नाही, नको तिथे पॉज घ्यायचा नाही। लोकांना वाटतं नको तिथे शब्द तोडले तर काय फरक पडतो, त्याने फार मोठा फरक पडतो। नको तिथे जर वाक्यामधले शब्द नको तिथे तोडले, नको तिथे स्वल्प विराम दिला तर अर्थ फार भयानक होतात। बरं, कशावरून एक छोटं उदाहरण देतो आणि निरूपणाला लागतो। देवळामध्ये कीर्तन होतं म्हणून आम्ही घरामध्ये जेवलो आणि आम्ही दोघं बैलगाडीनं कीर्तनाला गेलो। ह्या वाक्यामध्ये समजा नको तिथे शब्द तोडला तर काय होईल? देवळामध्ये कीर्तन होतं, आम्ही घरामध्ये जेवलो आणि मग आम्ही दोघे बैल गाडीनं कीर्तनाला गेलो। स्वतःला बैल म्हणून घ्यायची इच्छा असेल तर माझं काही म्हणणं काही नाहीये, पण नको तिथे शब्द तोडल्यानंतर अर्थ बदलतात। त्यामुळे हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। भगवंताला कुठली भक्ती आवडते याचं वर्णन पुढच्या 3 चरणांमध्ये आहे। तुकोबाराय जगद्गुरु पदाला पोचलेले संत आपल्या समोर हे वर्णन करतात की नक्की भगवंताला कुठली भक्ती आवडते। नाही तर आजकाल काय होतं माहितीये का, मला जे आवडतं तेच भगवंताला आवडलं पाहिजे अशी आमची अटकळ आहे। उत्सव आले, काही आलं की गेल्या वर्षी काय केलं होतं, बासुंदी केली, तर काय या वर्षी आपण श्रीखंडपुरी करू, पुढल्या वर्षी काय, पुढल्या वर्षी गुलाबजामचा बेट ठेवू। हे सगळं कशासाठी? मला आवडतं ना, पण मला आवडतं ते भगवंताला आवडतंच का, ते देवाला आवडतं का, ह्याचा कधी आम्ही प्रश्न केला का देवाला? भक्तीबद्दल आपण अनेक जण ऐकून आहोत, नवविधा प्रकारची भक्ती आहे, श्रवण कीर्तन अनेक प्रकारची नवविधा भक्ती आहे। त्या कुठल्या मार्गाने मी भक्ती करावी? आमचे गोंदवलेकर महाराज फार सुंदर सांगतात, नवविधा भक्तीपैकी कुठला तरी एक मार्ग हाताशी इतका पक्का झाला की बाकी उरलेले 8 मार्ग तुमच्या बरोबर हात धरून येतात। 9 मार्गांनी भक्ती करायला जाऊ नका, नाही तर एक न धड आणि भारावर चिंध्या। असं झाल्यानंतर हाताशी काही जडण नाही, तेलही गेलं, तूपही गेले आणि हाती आला धूप वाटतं, त्याचा काय उपयोग? मग हेची थोर भक्ती, च वापरला, चला फार महत्व आहे। हेची हीच भक्ती भगवंताला आवडते, इतकं निक्षून तुकोबाराय आम्हाला सांगतात। कुठली भक्ती आवडते तर संकल्पावी माया संसाराची। ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान।
काय माझ्या दैवाचा खेळ चालवलाय भगवंतानी काही कळत नाही. सदा न कदा काही मिळालं तरी कायम रड आयुष्याला लागलेलीच आहे का. 5 लाख मिळाले का, अहो 2 लाख माझे गेले. 7 लाख मिळणार होते, 5 लाख मिळाले. पण 5 लाख तरी मिळाले ना. अरे बाकीच्यांना तेही नाही बाळा मिळाले. तुझ्या चांगल्यासाठी म्हणून भगवंतानी काही गोष्टी केल्या आहेत ना. मुळात आज होतं काय माहितीये का, भक्ती करताना लोकांची भक्ती ही निष्काम नसून ती सकामच भक्ती अधिक आहे. सत्यनारायणाच्या पूजेला आता आमच्या बरोबर बसलेले सगळे पौरोहित्य करणारे माझे सगळे मित्र आहेत. हे सगळेजण संकल्प सोडतात. आता मला त्यांच्या एवढं पौरोहित्य येत नाही बरं का गुरुजी. पण हा म्हणजे पूजेला बसल्यानंतर जे काही समोर 4-5 विडे मांडलेले असतात त्याच्यावरती काही दक्षिणा ठेवलेली असते. आणि एवढ्या सगळ्या दक्षिणेमध्ये किती प्रकार मागून घेतो आम्ही भगवंताकडून. हा कुठला सौदा आहे कळत नाही. म्हणजे एका अर्थाने बघितलं ना तर आज भगवंताची भक्ती ही सौदेबाजी व्हायला लागली. भगवंताची भक्ती ही सौदेबाजी व्हायला लागली. ही सौदेबाजी होऊ द्यायची नाहीये. मग सौदेबाजी होऊ द्यायची नसेल तर काय करा, निष्काम भक्ती करा. सकाम आणि निष्काम. माझं भगवंताकडे काहीतरी काम आहे तरच मी भक्ती करीन. अनेक व्रत वैकल्य, अनेक पोथी वाचन कशासाठी आहे, त्याच्या फलश्रुतीच्या आशे नाही. शेवटची जी फलश्रुती लिहिलेली आहे, विद्यार्थी मिळे विद्या, धनार्थी मिळे धन, पुत्रार्थी मिळे पुत्र. हे सगळं मिळतंय म्हणून मी करतोय गणपतीची उपासना, म्हणून मी करतोय रामाची उपासना. पण मला तुझ्याकडून काहीच नकोय, मला तुझ्याकडून काहीच नकोय अशी भक्ती नाही हो. भगवंताला ती भक्ती अपेक्षित आहे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच अर्जुन विचारतो ना भगवंताला, भगवंता मला हे आवडतं सगळं मान्य आहे, पण तुला नक्की काय आवडतं ते सांग नाही का. तुला जे आवडतं त्याला महत्व आहे, मला काय आवडतं याला महत्व नाहीये. आणि भक्ती खरी कुठली तर जे भगवंताला आवडतं तेच मला आवडतं. याला अर्थ म्हणतात ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे भगवंताला आवडतं, जे भगवंताला योग्य वाटतं तेच माझ्यासाठी योग्य आहे. आणि महाराज एक लक्षात घ्या, काही वेळेला अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, आपल्याला वाटतं का असं घडलं वाईट, पण त्याच्या मागे भगवंतानी आपल्यासाठी जवळपास 100 पावलं पुढे विचार आधीच करून ठेवलेला असतो. आपल्या सद्गुरुरायांनी 100 पावलं पुढे अधिक विचार करून ठेवलेला आहे. आम्हाला वाटतं आम्हाला आता ही गोष्ट मिळाली नाही, पण ती त्यावेळेला न मिळणं याच्यामध्ये भगवंताची काही ना काहीतरी चांगली इच्छा आहे. चांगलं झाल्यानंतर मात्र भगवंत आठवत नाही. कुणी केलं, भगवंतानी केलं असं तोंडातून येईल तर शपथ. पण वाईट काही झालं, घरामध्ये कुणी गेलं, कुणी आजारी पडलं, कुणी नापास झालं, माझं चांगलं चाललेलं भगवंताला भगवतच नाही. अरे त्याला काही दुसरी कामं नाहीत का. तुझं वाईट करण्या एवढं तेवढं एकच काम आहे का. 84 लक्ष योनी जन्माला घातल्या, तुमच्या माझ्या नजरेला दिसत आणि इतके जीव आज या पृथ्वी तलावरती आहेत. त्या प्रत्येकाचं जीवन उत्तम पद्धतीनं त्याच्या संचिताप्रमाणे चालावं ही व्यवस्था भगवंत करतोय. त्याच्यामधून त्याला वेळ होईल तेव्हा तो तुझं वाईट करील ना. तो तुझं वाईट करायला मुळात येईल कशाला. त्यामुळे जे काही करेल ते चांगल्यासाठीच करेल. काही गोष्टी आपल्या भल्यासाठीच होत असतात. एक फार गोड दृष्टांत आहे याच्यावरती. एका राजाचा फळ कापताना हात कापला म्हणून, बोट कापलं आणि त्याला काही त्यानं बँडेज केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये आला राजा. आणि प्रधानजी आला, प्रधानजीने विचारलं राजे काय झालंय. अरे म्हणले काही नाही, काल फळ कापत असताना नेमकं हातावर सुरी गेली आणि हात कापला. प्रधानजींच्या तोंडून पटकन निघून गेलं. बरं झालं. काय निघून गेलं तोंडातून, बरं झालं. राजाला इतका राग आला, एक तर आधीच हाताचा त्रास, त्याने चितवलं येऊन. त्याला इतका राग आला, त्यानं सांगितलं प्रधानजी तुमच्या या बोलण्याबद्दल मी तर तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही तुरुंगातच राहायच्या लायकीचे. मग तुम्हाला तुरुंगात ठेवलं तरच बरं होईल ना. आणि हे नुसतं बोलला नाही, त्यानं खरोखरीच तुरुंगात ठेवलं. तुरुंगामध्ये ठेवलं आणि 4 दिवसानंतर नेमका शिकारीचा क्षण आला. शिकारीला जायचं म्हणून राजा पडला बाहेर. बरं नेहमी त्याच्याबरोबर हा प्रधान जे असतो शिकारीला,
आज प्रधानजी नाही, मग आता कोण? आता एकटाच गेला राजा शिकारीला गेला. त्या दिवशी काही केल्या शिकार मिळेल आणि शिकारीच्या शोधामध्ये आत 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 राजा शिरत गेला. आणि नेमका त्या भागामध्ये असलेले जे लोक होते, कोणी आदिवासी, जी कुठली जमात होती, त्यांच्या तावडीत हा सापडला. तिने याला पकडला, त्याला बांधला आणि आपल्या मुख्य माणसाकडे समोर घेऊन उभा केला आणि त्याला सांगितलं, अहो बघा, आपल्या यज्ञामध्ये बळी द्यायला आणलाय. त्यांचा कसलाचा यज्ञ चालू होता आणि त्यांना एक मनुष्य तिथं बळी देण्यासाठी हवा होता आणि त्याच्यावरती आता ते तलवार किंवा त्यांचं शस्त्र चालवणार. एवढ्यामध्ये त्याच्या ते मेन गुरुवर्य कोण होते, आचार्य जे कोणी होते, त्या आचार्यांचं लक्ष त्या राजाच्या बोटाकडे गेलं. त्या बोटाला बँडेज बांधलेलं बघितलं आणि ते म्हणले, ए थांबा जरा, आपल्याला जो या यज्ञासाठी हवाय ना, बळी देण्यासाठी, तो निरोगी पाहिजे, त्याला कुठलाही आजार नाही पाहिजे, काही कापलेलं बपलेलं नाही पाहिजे, त्याला सोडून द्यायचा काही उपयोग नाही, दुसरा शोधा. राजानं आनंद व्यक्त केला आणि राजा घरी आला आणि मग त्याला प्रधानजीचे शब्द आठवले. हात कापला, बरं झालं. कशासाठी हात कापला? आज जर माझा हात चांगला असता तर आज माझा बळी गेला असता. आणि म्हणून त्यानं लगेच तात्काळ त्या प्रधानजीला तुरुंगातून मुक्त केला आणि सगळ्या दरबाराच्या देखत त्याची माफी मागितली की प्रधानजी, तुमच्यामुळे मी आज वाचलो. बरं, तुम्ही सांगितलं ते खरं होतं, मी तुमची जाहीर माफी मागतो. त्याच्यावर प्रधानजी म्हणतो, महाराज माफी कशाला मागता? तुम्ही मला तुरुंगात टाकलं हे फार सुंदरच केलं की. कशामध्ये? अहो साधी सोपी गोष्ट आहे. नेहमी तुमच्याबरोबर शिकारीला मी असतो, यावेळेला जर मी तुमच्याबरोबर शिकारीला आलो असतो तर तुमचा हात कापलाय, मी निरोगी आहे ना, तुम्ही वाचलात पण मी सापडलो असतो ना तिथे. तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही जीवाची काळजी घेण्यासाठी भगवंतानं, परमेश्वराने ही लीला केली. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. उद्वेग मनामध्ये ठेवून उपयोग काय होणार? वाहिल्या उद्वेग दुःखाची, त्याच्यामध्ये सुख अजिबात मिळायचं नाही ना. कोळसा जेवढा उगाळावा तेवढा तो अधिक काळाच, त्याच्यातून काही पांढरा निघणार आहे का? कोळसा जेवढा उगाळावा तेवढा तो काळाच. मग भोगणे ते फळ संचिताचे. मग लोकांचा प्रश्न उलट आहे. जर संत आम्हाला सांगतात भोगणे ते फळ संचिताचे, एवढं सगळं भक्ती करून संचिताचं फळच भोगायचं असते तर संत आम्हाला वर्तवण करून सांगतात कशाला? जर भक्ती करून सुख मिळतच नसेल तर आम्ही भक्ती कशासाठी करायचे? मग हे कशासाठी कीर्तन ऐकायचे? कशासाठी चिंतन करायचंय? सुख लोक कशामध्ये शोधतात याला महत्व आहे. आम्ही सुख शोधतो ते शारीरिक पातळीवरती, लौकिक पातळीवरती सुख शोधतो आणि संतांचं सुख हे पारलौकिक पातळीवरचं सुख आहे. त्यांचं सुख हे समाधानामध्ये मोडतं, कारण समाधान हे मानण्यावर आहे आणि सुख हे उपभोगण्यावर आहे. सुखाचा उपभोग म्हणतात, समाधानाचा उपभोग नाही, समाधानाचा लाभ म्हणतात. सुख हे शारीरिक पातळीवर राहणार आहे, समाधान हे मानसिक पातळीवरती राहणार आहे. किती पैसे मिळाले, किती संपत्ती मिळाली म्हणजे मी समाधान मानायचं, हे ज्याचं त्याला ठरवायचंय ना. कुठं थांबायचं हे कळलंच नाही तर समाधान मिळणार कधी हो? म्हणून ते हिंदीमध्ये म्हणतात नाही का, आदमी तब तक भागता है, आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता, तब तक वो धन के पीछे भागता रहता है. और चाहिए और चाहिए, किती हवंय? हे सगळं घेऊन अखेर त्याचं पोटाला तडस लागतात. जास्त अन्न घरामध्ये खाल्ल्यानंतर पोटाला तडस लागतात की नाही? छान सुंदर पदार्थ केलेत, भरपूर पदार्थ, लाडू खाल्ले, सगळं खाल्लं आणि आता एवढं पोटामध्ये साठवलं की आता पोटाला तडस लागले. मग काय केलं? मग वैद्याला बोलावलं, डॉक्टरला. डॉक्टरने तपासलं वगैरे आणि एक औषधाच्या पुड्या दिल्या. तर म्हणलं ही आता एक पुडी लगेच एक घोट पाण्याबरोबर घ्या. तशी म्हणला हो, ते एक घोट पाणी सुद्धा माझ्या पोटात जाणार नाही. एक घोट पाणी जात असतं तर लाडू कशाला टाकला असता? लाडू तरी कशाला टाकला असता मोतीचुराचा? तो माझ्या जाईना. आता आतमध्ये हात घातला तरी गळ्याच्या इथं लाडू लागेल इतकं वर आलंय. संत विचारतात
पण एवढं अपचन होईपर्यंत उपभोग घ्यावा कशाला विषयांचा? कारण विषयांचा उपभोग आपल्याला नंतर पचवता येत नाही. 1 आणि 2 एकदा उपभोग घेतल्यानंतर त्याचं कायमचं समाधान राहील याचीही काही खात्री नाही ना. दुपारी सुंदर जेवण झालं, पोटभर जेवण झालं, इतके पदार्थ केले होते, पोट इतकं भरलं, बाय पोटावरती हात फिरवतच बायकोला सांगितलं, बायको संध्याकाळी अजिबात जेवण करू नको. का? अजिबात पोटात जागा नाही. आणि झालं. संध्याकाळी हा कुठूनसा आला आणि नेमके आता आज काही जेवण करायचं नाही म्हणून बायको बिचारी निश्चिंत राहिली, कुठे बाहेर गेली. हा नुसता फणफणत होता घरामध्ये. आणि तासभर उशिरा बायको आली तशी हा डोळे विटारून विचारतो, गेली तीस कुठं? म्हणजे बाहेर गेले होते. खायचं काय? अहो सकाळी तुम्ही सांगितलं आज काही संध्याकाळी जेवायला नको आहे म्हणून मी निश्चिंत आहे. ते सकाळी सांगितलं होतं, पण आता परत भूक लागली, जेवण कर काहीतरी. जेवण नंतर आधी चहा बरोबर काहीतरी चारायला दे. थांबतच नाही ना. हे थांबायचं कधी? ह्याला काहीतरी प्रमाण पाहिजे ना. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. बरं हे वरवरचं समाधान नको. बरं आता नाहीच मिळालं ना, जाऊ दे, आता काय आमच्या नशिबात नाही. त्याला असं एरंडेल पेल्याचं तोंड करून नाही बोलायचं. संत कधी असं एरंडेल पेल्याचं तोंड करून कधी बोलले नाही. आता नाही ना आमच्या आयुष्यामध्ये, नाही ना पैसा, हरकत नाही. उलट जी आपत्ती आली त्या आपत्तीला संत संपत्ती मानत गेले म्हणून ते थोर ठरले. तुकोबारायांचा अभंग आहे ना, बरे झाले देवा बाईला कर्कशा, बरे झाले देवा वाजले दिवाळे. त्याचंही काही नाही. पण इतकी पातळी यायला मन किती विरागी व्हायला लागत असेल विचार करा. अहो हे सगळं कमवून आम्ही ठेवणार कुठे आणि कुठं घेऊन जाणार? आला उघडा जाशी उघडा, जाताना काय नेणार? काही नाही. जाते अंती या जीवाच्या सोबत त्याचे कर्म. आणि मुळात कर्म हाच तुमच्या पुढल्या जन्मासाठी कारक आहे ना. दुःखाचं मूळ तो जन्म आहे. आणि जन्म कशामुळे? भोगणे ते फळ संचिताचे. या जन्मामध्ये जे 84 लक्ष योनीमध्ये म्हणून जे आले, 84 लक्ष योनीमध्ये जे जीव जन्माला आले आहेत, हे कशासाठी आले? ते आपापलं संचित प्रारब्ध आणि क्रियमाण भोगायला आलेले. आमचे दासगणू महाराज फार छान सांगतात गजानन विजयमध्ये, संचित प्रारब्ध क्रियमाण हे न कोणा चुकले जाण, आणि ते भोगल्या वाचून या बद्ध जीवा लागी सुटकाती होणे नसे. अहो जे दासगणू महाराज गजानन महाराजांच्या मुखातून हे शब्द सांगतात, तिथे तुमची आमची काय? मग लोक विचारतात, बुवा मग संत एवढं सगळं करतात त्यांना काही दुःख येत नाहीत का? कुणी सांगितलं? तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहेत. तुकोबाराय सोडा, चोखामेळ्यांच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहेत, जनाबाईंच्या आयुष्यामध्ये किती दुःख आहेत. आपण ती दुःख पाहूही शकत नाही. सहन करणं दूरची गोष्ट आहे. ती दुःख आपण पाहूही शकत नाही. मग काय उपयोग? मग त्याच्यावर त्यांना उत्तर काय द्यायचं सांगून ठेवतो. त्याच्यावर उत्तर असं आहे, डॉक्टर असेल डॉक्टर, तर डॉक्टरला सर्दी खोकला होत नाही का? डॉक्टरला सर्दी खोकला होतोच ना. मग डॉक्टर आहे म्हणून तो कधीच आजारी पडणार नाही असं कधी होतं का? नाही. डॉक्टर आहे म्हटल्यानंतर तोही मनुष्य आहे, तोही आज ना उद्या आजारी पडू शकतो, त्यालाही उपचार लागू शकतात. पण याचा अर्थ डॉक्टरला काहीच होणार नाही असं तो होत नाही. त्यामुळे वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. सकाम भक्तीपेक्षा सुद्धा निष्काम भक्तीला भगवंताच्या ठाई. कसं माहितीये का? सकाम भक्ती केली म्हणून ती भगवंत मान्य करून घेत नाही अशातला भाग नाहीये. तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका अजिबात. मी काहीला काहीतरी मागितलं म्हणून भगवंत मला ते देणार नाही आणि ते दिलं तर भगवंताला माझी भक्ती आवडणार नाही, अजिबात असं नाहीये. ती भगवंताला भक्ती नक्कीच पोचते. पण 2 तराजू मध्ये जर 2 गोष्टी टाकायच्या म्हटल्या तर नक्कीच आपल्याला सांगतो निष्काम भक्तीचं पारडं नक्कीच जड होईल सकाम भक्तीपेक्षा. 13 कोटी रामनाम जप केला कशासाठी? गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, समर्थांनी सांगितलं काय? 13 कोटी रामनाम जप करा
आणि भगवंताचं रामरायाचं साक्षात दर्शन घ्या का आधी केले मग सांगितले? या प्रत्येकाने भगवंताचं सगुण साकार दर्शन घेतलंय हो, तेव्हा ते आम्हाला सांगतायत ना. नुसती शब्द चावटी नाहीये आमच्यासारखी. खरंय आम्ही अजूनही साधक मार्गावरतीच होत, अजून भक्ताकडे आम्ही पोचलो नाही. बरं, भक्ती मार्ग वाटतो एवढा सोपा नाहीये. नामसंकीर्तन, भक्ती म्हणजे काय? नामसंकीर्तन साधन पै सोपे, पण त्यामध्ये मेघ जर काढली ना, नामसंकीर्तन साध पण न पै सोपे. नामसंकीर्तन वाटतं साध हो, पण न पै सोपे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती वाटते एवढी सोपी नाही करणं. गजानन महाराज तर चोख सांगतात, भगवंताकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत, कर्म, भक्ती आणि योग. पैकी योग मार्ग फारच कठीण आहे. कर्म मार्ग फार सावधपणे करावं लागतं कर्म. भक्ती मार्ग सोपा आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक फार सुंदर मेघ सांगितलं. मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाही. दासगडूंची ओवी आहे, काढून बघा होता. गजानन विजय मध्ये गजानन महाराज सांगतात, मलिनता मना ठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाती येत नाही भक्ती रहस्य बापारे. नाही येत भक्ती रहस्य, किती करावं. समर्थ म्हणतात ना त्यांच्या, एवढं सगळं मी करतोय पण त्याचा उपयोग काहीच होत नाही. का? त्याच्या मागे श्रद्धा नाही, त्याच्या मागे भाव नाही. भगवंताला एवढंसं द्यावं, त्याला ते पुरणार आहे. आम्ही किती देतो त्याही पेक्षा ते कशा भावनेतून देतो याला महत्व अधिक आहे. हे चितोर भक्ती आवडते देवा, दुसरी भक्ती नाही आवडत. 13 कोटी रामनाम जप घेतल्यानंतर सगुण साकार दर्शन मिळतं? हो, नक्कीच मिळतं. साखरखेर्डा इथे असणारे रामभक्त सद्गुरु प्रल्हाद महाराज, त्या प्रल्हाद महाराजांचा एक फार सुंदर प्रसंग आहे. त्यांनी सांगितलं 13 कोटी रामनाम जप घ्या, तुम्हाला भगवंताचं सगुण साकार दर्शन होईल. एका माऊलीनं दर्शन घेतलं, रामनाम घेतलं, 13 कोटी रामनाम घेतलं, पण दर्शन झालं नाही. शेवटी ती भांडायला आली त्यांच्याकडे. बाप दाखवले तर श्राद्ध घाल. ती भांडायला आली, महाराज तुम्ही मला सांगितलं 13 कोटी रामनाम जप घेतल्यानंतर तुम्हाला दर्शन होईल, मला दर्शन झालं नाही. माझं 13 कोटी रामनाम जप झालं, दर्शन काय? प्रल्हाद महाराज म्हणायचं, माय तू 13 कोटी रामनाम जप घेतलंस, पण हे जेव्हा रामनाम घेतलंस ना, तो जेव्हा जप केलास तेव्हा मधल्या काळामध्ये आयुष्यामध्ये काही संकट आली का ग? म्हणली हो ना, खूप आली. माझा मुलगा आजारी पडला होता, माझ्या नवऱ्याची नोकरी जाणार होती, त्याचं लग्न व्हायचं होतं, त्याची माझ्या बायकोचं बाळंतपण होतं. मग या सगळ्यामध्ये भगवंताचा धावा केला होता? म्हणली हो, केला होता ना. प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी नाम खर्ची घातलं होतं. आणि प्रल्हाद महाराजांनी एकच वाक्य सांगितलं, बाई अहो तुम्ही फक्त जमेचा विचार करताय, सोडलेल्या चेकचा विचार कोण करणार? खात्यामध्ये रक्कम तुम्ही साठवली, पण चेक जे आम्ही सोडतोय त्याच्यातून किती रक्कम वजा होते याचा एकदा बॅलन्स तर पाहायला पाहिजे ना. बरं, इथं ओव्हरड्राफ्ट मिळत नाही, किती वेळा ओव्हरड्राफ्ट घेणार? जर बँकेमध्ये ओव्हरड्राफ्टला काही लिमिटेशन्स असतील तर भगवंताच्या बँकेमध्ये ओव्हरड्राफ्टला लिमिट नाही का? आहे ना, नक्कीच इथे लिमिट आहे. दुसरे आणखीन एक महाभाग भेटतात, त्यांच्याबद्दलही सांगतो. काही जण असतात ना, ते फार श्रद्धाळू असतात, त्यांना आस्तिक असं म्हणतात. आणि दुसरे जे असतात ना, ते नास्तिक असं म्हणतात. सगळे संत ज्ञानेश्वर माऊलींपासून समर्थ रामदासांपासून सगळेजण म्हणतायत की ज्याला भगवंताची भक्ती करण्याची इच्छाच होत नाही, तो नर म्हणायच्या लायकीचा नाही. त्याच्यामध्ये आणि वानरामध्ये फरक तो काय? इतर 84 लक्ष योनीमध्ये येऊन जे जमत नाही ते या नरजन्मामध्ये मिळतं. म्हणून मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडे. हे चिथोर भक्ती आवडते.
आस्तिक आणि नास्तिक वाद हा फार भयानक आहे. बरं होतं काय माहितीये का, एक पूर्ण आस्तिक आणि एक पूर्ण नास्तिक हे असतं तर परवडतं. पण खरं सांगू का, आस्तिक म्हणजे भक्तानं कसं असावं, तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, त्याच्या पायाच पडावं. तिथं वाद घालत बसू नये. तुम्ही भक्त आहात ना, तुम्ही भगवंताची भक्ती करताय ना, तुम्ही कशाला वादामध्ये पडता. तो वरचा आणि हा खालचा एकमेकाकडे बघून घेतील ना, आपण कशाला विचार करा. एक रामकृष्ण परमहंसांचा फार सुंदर प्रसंग आहे या बाबतीमध्ये. रामकृष्ण परमहंसांकडे त्या काळी जे अनेक कोणी विचारवंत वगैरे होते, तत्वज्ञ होते, त्याच्यामध्ये एक केशवचंद्र सेन नावाचे एक विचारवंत होते. हे केशवचंद्र सेन हे पूर्णतः नास्तिक आहेत आणि ते स्वतःहून हे जाहीर करत, हे प्रगटपणे ते मान्य करत की हो मी नास्तिक आहे, मी भगवंताचं अस्तित्व मानत नाही. कोण भगवंत, मी अस्तित्वच मान्य करत. आणि त्यांना त्याच्याविषयी काही दुमत नव्हता अजिबात. पण त्यांचे जे शिष्य होते त्या शिष्यांच्या मनामध्ये असं आलं की आपले जे हे गुरु आहेत की नाही केशवचंद्र सेन, त्यांची आणि ठाकूर रामकृष्ण परमहंसांची एकदा जरा जुंपून देऊया, कोण वरचढ ठरतो बघूया. आणि म्हणून दोघांची जुंपून देण्यासाठी दिवस ठरवला आणि समोर आले. ठाकूर रामकृष्णांनी परमहंसांनी पहिल्यांदा त्यांना नमस्कार केला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रसंग फार गोडे हो, अंगावर काटा आणतो हा प्रसंग. हा जेव्हा जेव्हा प्रसंग मी चिंतन करतो, जेव्हा जेव्हा सांगतो ना, तेव्हा का कोण खरंच अंगावर एक वेगळा शहारा आहे. काय उच्च कोटीचे हे संत असते. उच्च कोटीचे संत किती असतात. केशवचंद्र सेन समोर आले. त्यांनी आपले पुरावे आणले, सगळी कागदपत्र आणली, आपले विचार आणले आणि या सगळ्या ऋषी त्यांनी हे साबित करून दाखवलं आहे की पुरावे देऊन त्यांनी हे मान्य करायला लावलं की ह्या जगामध्ये भगवंत नाही, भगवंताचं अस्तित्व ह्या जगामध्ये नाही. आणि हे सगळं ते सांगत असताना मध्येच रामकृष्ण परमहंस कधी त्यांच्या पायावरती लोटांगणच काय घालतात, कधी त्यांना वेड्यासारखे कुरवाळतात काय, कधी त्यांच्या डोक्यावरून हात काय फिरवतात, कधी त्यांना मिठीच काय मारतात, कधी त्यांच्या मांडीवर डोकं काय ठेवतात. काही वेळ गेल्यानंतर मात्र रामकृष्ण परमहंस काहीच उत्तर देईनात. म्हटल्याबरोबर आता केशवचंद्र सेनाला फार राग आला त्याचा आणि ते एकदम चिडून म्हणाले की परब्रह्माच्या तत्वस्पर्शी अशा या साक्षात्काराचा अनुभव घेतलेला हा माणूस, पण हे काय खुळेपणा चाललाय हा. इथे मला तुम्ही कशासाठी बोलावले, वाद घालण्यासाठी बोलावले का माझा अपमान करण्यासाठी बोलावलंय. तुम्ही तुमचं मत मांडण्यासाठी काहीच बोलत नाही. हे काय चाललंय मगापासून. हे ऐकल्याबरोबर ठाकूर रामकृष्णांच्या तोंडून एकच उद्गार, बस फ्लॅट. रामकृष्णांच्या तोंडून एकच विचार रामकृष्णांनी टाकला आणि त्या दिवसापासून केशवचंद्र सेन हे त्यांचे शिष्य झाले, पायावर लोळण घेतले परमहंसांच्या. ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणाले, केशव अरे वेड्या, स्वतःच अस्तित्व इतक्या ठोसपणे नाकारणारा फक्त भगवंतच असू शकतो रे, आणि तो मी फक्त आता तुझ्यामध्ये बघतोय. आणि तो तुझ्यामध्ये बघितल्यानंतर मला तुझ्यावरती, तुझ्या पायावरती लोळण घ्यायची मला जी मोह आहे ना, तुम्हाला आवडत नाही येते. अरे तुझ्या रूपाने येणारा भगवंत जो स्वतःच अस्तित्व नाकारतोय, हा भगवंत किती मोठा असेल रे, किती मोठा असेल. आणि तो तुझ्या रूपाने इथे आलाय म्हटल्यानंतर मला मोह आवरेल का रे. हे ऐकलं मात्र केशवचंद्रांचा अहंकार जो गळून पडला. त्यामुळे आस्तिक नास्तिक वादामध्ये पडण्यापेक्षा आपण आपली भक्ती करावी. तो वरचा बघून घेईल ना काय करायचं. आपण काय करावं, आपण काही करू नये. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करू. या जगामध्ये भक्तीचा एकमेव मार्ग आपल्याला खुला आहे. हरिमुखे म्हणा अतिशय साधा सोपा आणि सरळ मार्ग. ना व्रत करायची गरज, ना वैकल्य करायची गरज, ना पोथीची गरज, ना पूजेचीही गरज. का पूजा करताना तो भाव मनामध्ये असेल तर त्या कर्मकांडाला उपयोग आहे.
सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यानंतर गुरुजी काय सांगतायत या मंत्राकडे आणि समोर बसलेल्या गोपालकृष्णाकडे आमचं लक्षच नसेल तर त्या पूजेचा वर्षातून 10 पूजा आणि 12 पूजा करून काही उपयोग आहे का? याही पेक्षा 2 हस्तक आणि 1 मस्तक या सगळ्या बरोबर तिसरं आपला त्याच्या बरोबरचा शुद्ध भाव एवढं जर त्याच्यामध्ये जोडलं ना तर भगवंताला आमच्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागतं. हो इतकं नाही, आमचा त्याच्यावरती अधिकार जमा होतो. अधिकार जमा होतो त्याच्यावर. किती अधिकार जमा होतो? आम्ही त्याच्याकडे काहीही मागू शकतो, पण काय मागावं हे कळलं पाहिजे. संत मोठे का ठरले? भगवंताच्या गळ्यातला ताईत ठरले. याचं कारण त्यांनी लौकिक सुखासाठी, प्रापंचिक सुखासाठी त्यांनी कधीच काही मागितलं नाही की भगवंता माझ्याकडे याची कमी आहे मला दे. कधीच नाही. त्यांच्या स्वप्नात सुद्धा हा विचार येणार नाही. शिवाजी राजांकडून आलेले अनेक सोन्याचे दागिने अंगावरती घालून बायको मिरवते, पोरं मिरवतायत, पण संध्याकाळी आल्यानंतर जेव्हा तुकोबाराय बघतात की हे अंगावरचे दागिने, त्यांनी सांगितलं अगं किती विद्रूप दिसतेस, किती विद्रूप दिसतेस, काढ बरं त्या अंगावरचे दागिने सगळे. पत्नीला राग होता पण तितकंच प्रेम होतं नवऱ्याबद्दल. नवऱ्याचे शब्द ऐकले, पोरांच्या अंगावरचे दागिने काढले, स्वतःच्या अंगावरचे काढले आणि एक फुटका मणी फक्त अंगावरती ठेवला. आणि आता सांगतात आता काय गोड दिसतेस ग, काय गोड दिसतेस आता. फक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश विसरू. भगवंताला कुठली भक्ती आवडते? विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे ते जन धन माता पिता. असं झालं तर मात्र निर्वाणी गोविंद आहे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. आणि प्रत्येक संताला भगवंताचं प्रेम किती होतं भक्तांवरती आणि भक्तांचं प्रेम भगवंतावरती किती होतं याच्यासाठी का कुणास ठाऊक, पण याच्यासाठी फक्त राधा, गवळणी आणि गोपालकृष्ण यांचीच उदाहरणं का सापडतात हे त्यांचं चरित्र वाचल्यानंतरच आपल्याला अंकुश येईल. भगवंताच्या पाशी इतक्या एकरूप झाल्या आहेत, देहानं वेगळ्या आहेत, पण भगवंताच्या पाशी एकरूप आहेत. डोक्यावरती हंडे घेतायत दह्याचे, दुधाचे, आणि बाजाराला जाऊन काय म्हणतात? कुणी गोविंद घेता का, कुणी गोपाळ घेता, कुणी कृष्ण घेता? मीराबाईंनी फार सुंदर वर्णन केलं आहे. घेता का यातलं कोणी? लोक म्हणतात तर या गवळीनं वेड लागलं का? डोक्यावरती हंडे घेतले, त्याच्यामध्ये दही ठेवले, दूध ठेवले आणि तोंडानं बोलतायत कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. अरे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना भगवंत दिसतो, त्याच्यामध्येही भगवंत दिसतो. एक प्रसंग फक्त सांगतो की ह्या दोघांचं, भगवंताचं आणि राधेचं आणि त्या सगळ्या गोपिकांचं, गोपांचं प्रेम किती होतं, भगवंताला कुठली भक्ती आवडते याचं एक शेवटचं उदाहरण देतो आणि पूर्वरंगाला विराम देतो. जेव्हा रुक्मिणीसह सगळेजण भेटायला आले होते तेव्हा राधा कायम पहिल्यापासून असं म्हणत असे की कृष्ण माझा आहे. काय म्हणायची? कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे, मी कृष्णाची आहे, मी बाकी कुणाचीच नाही, मी फक्त कृष्णाची आहे. राधा कळायला ज्याचा मेंदू आधा आहे त्याला राधा कळणार नाही. ज्याचा मेंदू आधा आहे ना त्याला राधा आणि कृष्णामध्ये फक्त वासनाच दिसेल, त्यातलं प्रेम दिसणार नाही, त्यातली माया दिसणार नाही. का? और राधा ही कृष्णासाठी फक्त मैत्रीण आहे का? नाही, कृष्णांच्या लेखी राधा ही त्यांची गुरु आहे. राधेलाही जे गुरु करतात ती राधा म्हणते कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे. पण महाराज कृष्ण एकदाही असं म्हणाला नाही की राधा माझी आहे, कधीच नाही म्हटलं. आणि ह्या एका गोष्टीचं का कोणास ठाऊक तिला कायम आश्चर्य राहिलं, की खेद मनामध्ये राहिला, एक आतमध्ये काहीतरी बोचत राहिलं की मी कायम म्हणते कृष्ण माझा आहे, पण तो कधीच म्हणत नाही ना राधा माझी आहे म्हणून, मी राधेचा आहे.
आणि एक दिवस तिनं कृष्णाला विचारलं, कृष्णा मी कायम म्हणते ना रे की कृष्ण माझा आहे. माझ्या मैत्रिणी मला हसतात की तू म्हणतेस कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे. अगं पण वेडे तो कधीच म्हणत नाही राधा माझी आहे म्हणून. त्याच्या तोंडून असं कधीच आलं नाही राधा माझी आहे म्हणून. असं का रे? तू रुक्मिणी तुझी आहेस म्हणतोस, सत्यभामा तुझी आहेस म्हणतोस, सुदामा तुझा आहेस म्हणतोस, राधा माझी असं का नाही म्हणत? कृष्ण काहीच बोलले नाही, काही नाही बोलले कृष्ण. तरी राधेनं सपाटा लावला, का गप्प का? बोल ना, उत्तर नाही द्यायला, बोल. कृष्ण म्हणाले, तू ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहेस की नाही मला माहिती नाही, काय सांगू तुला? ती म्हणली, जे काय असेल खरं सांग ना. कृष्णांच्या तोंडून उत्तर आहे, राधे खरं सांगू तुला? अगं राधा माझी आहे, तू माझी आहेस हे म्हणण्या एवढा सुद्धा विरह मला सहन नाही करता येत. तू माझी आहेस म्हणजे तू आणि मी वेगळे होत ना. तू माझा आहेस असं केव्हा म्हणता येईल? जेव्हा दुसरा वेगळा आहे. आपण देहानं वेगळे आहोत, अंतरंग दोघांचे एक आहेत. म्हणून आज राधेचं नाव आधी आहे, कृष्णाचं नाव नंतर आहे. राधा कृष्ण तिचं नाव आधी आहे. हे ऐकल्यानंतर मात्र धाडकंजी पायावरती कोसळली कृष्णांच्या. मी जाणू नाही दे शकले तुला, एवढी भक्ती करून सुद्धा जाणू नाही शकले तुला. असं का? राधा किती मोठी आहे महाराज आपल्याला कल्पना नाही. राधा फार मोठी आहे, खूप मोठी आहे राधा. रुक्मिणी माता जेव्हा आल्या भेटायला तेव्हा सगळेजण उभे राहिले, नमस्कार केला, पण राधा मात्र उभी राहिली नाही. कारण राधा या सगळ्या प्रसंगानं इतकी हरखून गेली होती, तिला कशाचं भानच नाही राहिलं, कशाच नाही भान. रुक्मिणी माता आल्या, ते उठले नाही म्हणून तिला इतका राग आला, अहंकार जागृत झाला. गोपालकृष्णांनी मात्र लगेच ओळखलं, तो योगेश्वर आहे. त्यांच्या मनामध्ये एकच विचार आला की रुक्मिणी सुद्धा अधिकारानं कमी नाहीये, अधिकार खूप आहे रुक्मिणीचा, पण तिच्या मनामध्ये आलेला हा अहंकार हा वेळीच दूर केला पाहिजे. म्हणून काय करावं, काही ना काहीतरी तर केलं पाहिजे. म्हणून सगळा प्रसंग उरकल्यानंतर मात्र तो का म्हणे, नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी अनंते ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा हरी. तो नट आहे हो उत्तम. तो का म्हणे नटधारी, त्याच्या लीला बघण्यासारख्या आहे, तो खरंच बघण्यासारख्या आहे. भगवंताला भक्ती कुठली आवडते ती लक्षात घ्या. मला मुद्दा हा चाललाय, हरिदासाची कथा पुन्हा मूळ पदावरती. भगवंताला कुठली हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्प. माझं काहीच नाही, जे आहे ते सगळं तुझं आहे. का? तू आणि मी वेगळे आहोत कुठे? मी जर तुझा अंश असेल तर अंश वेगळा कसा असेल? अंश वेगळा असूच नाही शकत. तू आणि मी एकत्रच होत. आणि हा अहंकार जो मनामध्ये आला, भगवंतानी नाटक केलं आणि जोर जोरात बोंबलायला सुरुवात केली. का? पोटामध्ये प्रचंड दुखत आहे. तुम्हाला सांगू का श्रोते, पोट आणि डोकं असे हे दोन अवयव आहेत ना, की ज्याचं दुःख तपासता येत नाही नक्की काय चाललंय ते. पोटाचं आणि डोक्याचं दुखणं हे तपासता येत नाही काय चाललंय नक्की. डोकं म्हणले माझं फार पोट फार दुखतंय, माझं पोटशू उठल्यासारखी अवस्था, काय करावं? चाटणं दिली, वैद्य आणले, उपचार केले, सगळं केलं, आराम पडेना, अन्न पाणी जाईना, तब्येत कृश व्हायला लागली भगवंतांची. आणि हा सगळा प्रकार जेव्हा या गादीचे मालक महर्षी नारदांना कळला तेव्हा त्यांना अक्षरशः हसू आलं. अहो म्हणले, जो भल्या भल्यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठवतो, भल्या भल्यांच्या पोटामध्ये नुसती भुवई वर केली तरी पोटशूळ उठेल, सुदर्शनी सोडायची गरज नाही बरं. नुसत्या भुवई जरी वर केली तरी अख्खं ब्रह्मांड जो हलवून टाकेल असा योगेश्वर गोपालकृष्णाने त्याच्या पोटात दुखत. दाल में कुछ काला है, दाल में कुछ काला है गेलं पाहिजे म्हणून तिथून जी आपली विडा उचलली, नारायण नारायण करत ते आले ते थेट घरी. नारद आलेले बघितले आणि आता
भगवंत सावध झाले, कारण भगवंतांना पक्क माहितीये बाकी सगळे फसतील, हे प्रकरण काही फसण्यातलं नाही, हे प्रकरण काही फसण्यातलं नाही. मग आता काय करावं? म्हणून त्यांनी नारदाला खुणेने आत बोलावलं इकडे. तिथे येऊन विचारलं, भगवंता काय झालं? पोट दुखतंय. हो रे बाबा, फार पोट दुखतंय, काय सांग. अभिनयामध्ये एक नंबर भगवंत. काय करावं? अरे काही सूचना झाल्या, पण आता त्याला काय ना काहीतरी तर सांगितलं पाहिजे. नाही तर हा नेमका बाहेर जाऊन पचकला, तेवढं सगळं केलेलं नाट्य सगळं मुसळ केलं, असं व्हायला नको. म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्यांना बाहेर पाठव. म्हणून नारदाने सांगितलं, अरे सगळ्यांनी बाहेर जा, भगवंताला नक्की काय झालंय ते मी तपासतो आणि काय उपचार येतो का बघतो. फार गोड कथा आहे भगवंतांच्या चरित्रातली, फार गोड कथा आहे. आणि दार लावून घेतलं आणि विचारलं, भगवंता योगेश्वरा काय रे बाबा हा प्रकार, काय आरंभलंय, तुमच्या पोटात दुखतं. आणि मग सगळा प्रकार सांगितला. असं म्हणले, काय करायचं व्हायचं? म्हणले एवढंच ना, मी करतो उपचार. म्हणजे काय करायचं? आणि दार उघडलं. उघडल्याबरोबर सगळेजण रुक्मिणीपासून सत्यभामेपासून सगळे समोर होते, आवडीची सगळी माणसं समोर. काय झालं? काय निदान झालं? काय उपचार? उपचार आहे म्हणले, एकमेव उपचार आहे, पण जरा बघा कुणाला जमतो करायला. म्हणजे काय उपचार आहे? काही नाही म्हणले, एक परळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावरती जे प्रेम करतात अशा माणसाचे, कुणाचे एकाचे त्याच्यामध्ये पाय धुवायचे आणि ते पाणी करवंटी मधून भगवंताला पाजलं ना की त्याला बरं वाटेल. कोण तयार आहे? ते चित्रपटात दाखवतात नाही का, रक्ताची फार जरुरी, हो माझं रक्त घ्या. तसे सगळेजण पुढे आले, माझा पाय घ्या, घ्या पाणी. नारद महर्षी म्हणले, एक मिनिट जरा, हे केल्यामुळे काय होईल तेही ऐकून ठेवा. फलश्रुती, त्याची फलश्रुती ऐकून ठेवा, काय होईल. हे केल्यामुळे हा एकच जन्म नाही, पुढचे 7 जन्म रवरव नरकामध्ये कुजावं लागेल. आणि एका जन्मागणिक दर जन्म पुढे अतिशय 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 भयानक यातना सहन कराव्या लागतील. हे मान्य असेल तर पुढे या. कोणी पुढे यायला तयार नाही, कोणी पुढे यायला तयार नाही. फक्त ऐसे जाणा जे देही उदास. गेले आशापाश कशाचंही काही पडलेलं नाहीये, पण भगवंताला जेव्हा बरं नाही ही बातमी, जेव्हा वार्ता जेव्हा कळली, तेव्हा मात्र राधा वेड्यासारखी निघाली भगवंताला भेटायला. तिथे आल्यानंतर तिनं बघितलं भगवंताला, कृष्णा तुला पोटात दुखतंय, मला खाली कळवलं, मी आले असते ना. आणि स्त्री जातीप्रमाणे तिनं फटकन फणकारून सगळ्यांना विचारलं, अरे तुम्हाला काही वाटत नाही का मनाला? जगाचा नियंता असणारा हा भगवंत, त्याच्या पोटात दुखतं, त्याला अन्न जात नाहीये, आणि तुमच्या गळ्याखाली घास उतरतो कसा? तुम्हाला अन्न गोड लागतं कसं? त्याची तब्येत किती कृष्ण झाली. नारद महर्षी होते, त्यांना नमस्कार केला. महर्षी, कृष्णाच्या या त्रासावरती काही उपाय नाही का? म्हणले उपाय आहे. तिलाही उपाय सांगितला. ती म्हणली असं का? आणा म्हणली परळ, धुवा माझे पाय त्याच्यात, पाजा त्याला पाणी. गोपालकृष्ण म्हणले, राधे भावनेच्या आहारी जाऊन काही करू नकोस, भावनेच्या आहारी करू नको. का? याची फलश्रुती ऐकून ठेव काय ती. हे केल्यामुळे 7 जन्म रवरव नरकामध्ये कुजत बसावं लागेल. हे ऐकल्यानंतर तिनं सांगितलं, 7 जन्माची कथा नंतर 7 जन्मामध्ये होणारा त्रास आधी बघून आत्ता होणारा कृष्णाचा त्रास तुम्हाला अधिक मोठा वाटतो. आणा परळ, धुवा माझे पाय. हे बोलल्याबरोबर कृष्णांची एक नजर फक्त उठली रुक्मिणीकडे. समजने वाले को इशारा काफी होता है. एक नजर फक्त उठली रुक्मिणीकडे आणि रुक्मिणीची नजर खटकन खाली गेली होती. तिला कळून चुकलं राधेचा अधिकार काय आहे, राधेची भक्ती काय आहे. आणि अशी भक्ती एकदा झाली ना की भगवंतावरती अधिकारच जमा होतो. हो, इतका अधिकार की आम्ही वाटेल ते त्याच्याकडे मागू शकतो, काहीही मागायची आम्हाला तयारी असते. कृष्णाचे एक भक्त आहेत जे आंधळे आहेत,
त्यांचं नाव सूरदास असं आहे. या सूरदासांना भगवंतानी आंधळ जन्माला घातलं, आंधळ ठेवलं आयुष्यभर, पण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग. हे सगळं करून काय करू? अरे हे सगळं करण्यापेक्षा, बाहेरच्या जगातलं वाईट बघण्यापेक्षा मला आंतरिक दृष्टी, ज्याच्यामध्ये मी भगवंताला अखंड पाहू शकतो अशी दृष्टी भगवंतानं मला दिली. पण आता जेव्हा अंत समय जवळ येईल असं वाटायला लागलं, तेव्हा मात्र त्यांनी काकुळतीला येऊन भगवंताला सांगितलं, भगवंता इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशवट हो, मोरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे. भक्तानं काय मागावं याची यादी आहे. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दरस ना दिखाए, जब प्राण तन से निकले. यमाचं मरताना दर्शन नको असं ऐकल्याबरोबर भगवंत हसून विचारतो, अरे सगळ्यांना न्यायचं काम भगवंत त्याने यमावरच टाकलेलं आहे, तुला यमाचं दर्शन नको? नको. म्हटलं कुणी न्यायचं? तू यायचं मला न्यायला, साक्षात तू न्यायला यायचं. आणि कसं? पीतांबरी कशी, तू मला नजर नाही दिलीस पण दृष्टी दिलीस. त्या दृष्टीनं आजवर तुझं ते चित्र रेखाटले ना हृदयामध्ये, त्याचं किमान डोळे मिटताना एकदा तरी दर्शन व्हावं रे. त्या रूपामध्ये तू यायचंस. पीतांबरी कसी हो, छवि मन में जो बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. आणि जर खरंच निष्काम आणि अतिशय श्रद्धा भावानं असलेली भक्ती जो भगवंताच्या पायाशी झाली असेल तर भगवंत हे देतो देतो देतो. पण मी भक्त आहे आणि भगवंत माझा सखा आहे याचाही गर्व नको, भगवंतावर माझा अधिकार चालतो याचाही गर्व नको. म्हणून शेवटच्या चरणामध्ये लीन झालेले सूरदासजी म्हणतात, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. माझा तुझ्या चरणाची अर्ज आहे का? मी खुदगर्ज म्हणजे स्वार्थी आहे. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. माझी गरज आहे रे, कुठली गरज? तू भेटावं ही गरज आहे, पण माझा तुझ्यावरती कुठलाही दबाव नाही. मी कोण तुझ्यावर दबाव टाकणार? मग आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यामुळे जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त भगवंतच दिसून राहतो, भगवंतच धरून राहतो असं ज्यांना वाटतं ना, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी भगवंत काय करतो, त्यांच्यासाठी भगवंत कसा वेडा आहे, भगवंताला खरोखर कुठली भक्ती आवडते याचं जमेल तेवढं सुंदर विवेचन करायचा प्रयत्न मी पूर्वरंगामध्ये केला आहे. याचं एक सुंदर उदाहरण म्हणून उत्तरंगामध्ये आज एकादशीचा दिवस आहे, उत्तरंगामध्ये एक चरित्र बघूया आपण. तोपर्यंत तुकोबारायांचे एकदा पुन्हा शब्द आठवायचे. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची,
संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा पंढरीनाथ भगवान की जय। कीर्तनाच्या प्रत्येप्रमाणे थोडं भजन करायचं आणि मग थोडा सच्चरित्र जे जे कोणी आता लाईव्ह कीर्तन ऐकता आहेत त्यांनी माझ्या बरोबर घरामध्ये बसून हे भजन म्हणायला हरकत नाही, कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला असे लाईव्ह कार्यक्रम सगळे करायला लागत आहेत। पण आपल्या भक्तीमध्ये कुठेही कमतरता येता कामा नये, कारण हीच भक्ती आपल्याला या सगळ्या मोठ्या संकटातून आणि याही पेक्षा येणाऱ्या मोठ्या संकटातून आपल्याला तारणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी माझ्या बरोबर घरामध्ये बसून मोठ्यांदा नामस्मरण करावं। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई सावता म्हणे केला मळा विठ्ठल बाई
सावता म्हणे केला मना विठ्ठल पायी गोविला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी पंढरपुरापासून जवळच असलेलं गाव, त्या गावाचं नाव अर्णगाव. त्या गावामध्ये राहणारा भगवंताचा एकनिष्ठ भक्त ज्याचं नाव भक्त सावतामाळी. या सावतामाळ्यांची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आजचा पूर्वपद्याला घेतलेला अभंग आणि आजचा एकादशीचा दिवस हा सार्थकी लावण्यासाठी खरी भक्ती कुठली आणि कुठली भक्ती भगवंताला अधिक प्रिय होते याचं एक सुंदर उदाहरण म्हणून थोडक्यामध्ये भगवंताचे ही कथा सावतामाळ्यांची संतांची आपल्या समोर ठेवतो आहे. भक्त सावतामाळी. बरं, प्रत्येक संताचा एक साधा सोपा विषय बरं का, हाती काम आणि मुखी नाम. काहीतरी सोडून काम सोडूनच नामस्मरण करत बसलाय. कोण सांगितलं काही काम करता का, दिसत नाही का माझं नामस्मरण चाललंय? अरे मग नामस्मरण कर की, त्याला काय फरक पडतो? मग हे काम करायला काय झालं? पण तसं सावतामाळी किंवा कुठल्याही संतांचं नाही. हाती काम मुखी नाम, अखंड नामस्मरण त्यांचं चालू आहे. तसं यांचंही नामस्मरण चालू आहे कायम. बरं, यांची भक्ती म्हणजे इतकी शिगेला पोचली आहे की जळी स्थळी काष्टी पाषाणी यांना फक्त भगवंत पांडुरंगच दिसतो. माती पांडुरंग, पाणी पांडुरंग, जे जे म्हणून असेल ना ते सगळं पांडुरंग, ते सगळं विठ्ठलच आहे. अखंड विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग अखंड नामस्मरण चालू आहे. आणि असं पांडुरंगाचं नामस्मरण चालू असताना, पांडुरंगाचं नामस्मरण चालू असताना मळ्यामध्ये सगळं काम करतोय. मळा लावलाय, कांदा मुळा भाजी कोथिंबीर असे अनेक पदार्थ लावलेत, काकड्या लावलेत, कडसं केलेत आणि ह्या सगळ्यामध्ये तो भगवंताला बघतो आहे. अखंड नामस्मरण चालू आहे. आणि दुपारची भोजन घेऊन पत्नी आली मळ्यामध्ये आणि भोजन वगैरे झालं आणि सहज वाऱ्यावरती दोघ जण काही सुखाच्या गप्पा मारत बसलेत नवरा बायको. एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी. एके दिवशी साध्वी बसली होती मळ्यात सहमाळी. उत्कंठा लावुनिया प्रश्न विचारी सुखाची या वेळी. त्या बायकोनं प्रश्न केला का हो, तुम्ही अखंड भगवंताचं विठ्ठलाचं नामस्मरण करता पण कधी पंढरपूरला तुम्ही गेला नाही. सावतामाळ्यांची कथा खरी आहे. अखंड नामस्मरण मुखामध्ये पण कधीही पंढरपूरला जाणं झालं नाही त्यांचं, कधी गेले नाही का? त्यांच्या दृष्टीने हा मळा हाच त्यांचा पांडुरंग आहे. त्या मळ्यामध्ये उगवणारी भाजी, त्या मळ्यामध्ये उगवणारं शेत, हे सगळं पांडुरंगच आहे ना. तो अखंड इथं भरून राहिलाय, तर मी ह्याला सोडून पंढरपुरामध्ये कशाला जाऊ? पण ती काय ऐके ना. आणि तिनं हट्ट धरला हो, तुम्ही जात नसाल पण मला पंढरपुरात जाऊन त्याला बघायचं. नित्याची स्मरता विठ्ठल नामा, नित्याची स्मरता विठ्ठल नामा, नित्याची स्मरता विठ्ठल नामा, नित्याची स्मरता विठ्ठल नामा. नच जाता हो पंढरीला, नच जाता हो पंढरीला, वाटे मजला जावे आपण, वाटे मजला जावे आपण, वाटे मजला, वाटे मजला जावे आपण, वाटे मजला जावे आपण, वाटे मजला जावे आपण. भेटायाच्या श्रीहरीला, भेटायाच्या श्रीहरीला, नित्याची स्मरता विठ्ठल
नित्याची स्मरता हो नित्याची स्मरता हो नित्याची स्मरता विठ्ठल नाम तिला सांगितलं बाई ग अगं हा मळा हा बैल हे सगळं विठ्ठलच आहे ना मग हे सोडून कशाला जायचं पंढरपुरामध्ये काही अर्थ नाही पंढरपुरामध्ये जाण्यामध्ये अगं तू इथंच आहे आमच्या दासगडू महाराजांनी फार सुंदर पद दिलं आणि ते पद सावता मळ्यांच्या तोंडी ठेवलं फार गोड शब्द आहेत सावता मळ्यांना पांडुरंग कुठे कुठे दिसतो अहो सगळ्यामध्ये दिसतो त्याची यादी दिली या पदामध्ये विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल बापी विठ्ठल विठ्ठल नांजा बैठल विठ्ठल नांजा बैठल विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता त्या विनयेका होईल ग विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल शेत विठ्ठल बापा विठ्ठल शेत विठ्ठल बापा विठ्ठल नांगर पखर ग विठ्ठल नांगर पखर ग घडी घडी विठ्ठल विठूस भेटे घडी घडी विठ्ठल विठूस भेटे मग का भावे अधीर विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल पेर विठ्ठल उगावे विठ्ठल पेर विठ्ठल उगावे विठ्ठल अवघ्या जगात ग विठ्ठल अवघ्या जगात ग मग का डोळे बांधून भटकू मग का डोळे बांधून भटकू मग का डोळे असं म्हणून ते फार चप्पल शब्द आहेत बांधून भटकू मग का डोळे बांधून भटकू दुर्धर माया जगात ग विठ्ठल बापी विठ्ठल बापी विठ्ठल दास गणू म्हणे माया गाठण दास गणू म्हणे माया गाठण दास गणू म्हणे दास गणू म्हणे माया गाठण थोडी करिता सैल थोडी करिता सैल बघणाऱ्या सई स्थावर जंगम बघणाऱ्या सई स्थावर जंगम रूप विठूचे दिसेल विठ्ठल बापी विठ्ठल मोठ विठ्ठल नांजा बैठक विठ्ठल पाणी विठ्ठल हाकिता त्या विनयेका होईल विठ्ठल बापी विठ्ठल बापी विठ्ठल बापी विठ्ठल मोठ तिला सांगितलं
बाई ग हे सगळं इथं असताना इथून सोडून पंढरपुरामध्ये जायची गरज काय? काही गरज नाही जायची. आणि का कोणास ठाऊक त्या पत्नीला त्यांचं म्हणणं पटलं, बरं हट्ट सोडला तिने. पण अडचण अशी झाली, नेमकं त्यांचं हे बोलणं चालू असताना त्यांची 5 वर्षाची पोर नागू ती नेमकी मागून तिथं आली आणि तिनं हा आई वडिलांचा विषय ऐकला. विषय ऐकल्याबरोबर तिनं विचारलं, बाबा मलाही पंढरपूरला जायचं. तुम्ही कायम सांगता ना हा शेत हा मळा हा कोणाचा? पंढरपूरच्या पांडुरंगाचा ना, त्या पंढरीचा ना, तो आपला मालक आहे म्हणता. अहो मालकानं मग कधी आपल्या माळ्याकडे येईल नको का? आपला मळा कसा चाललाय, मळा ज्याच्यावर राखून गेला आहे तो मळा नीट राखतोय ना, त्याची काळजी घेतोय ना, त्याला त्याची काळजी नाही का? तो येत का नाही इथं? आणि तो येत नसेल तर आपणही त्याला का भेटायला जात नाही? वयवर्ष 5च्या मुखातून आलेले बोल आहेत. शुद्ध बीजा पोटी खडे रसाळ गोमटी. बीजच तसं आहे. आता सावतोबांच्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. बायकोला समजावलं, पोरीला कसं समजवायचं, आणि तेही 5 वर्षाच्या. त्याच्यावर सावतोबा म्हणाले, बाई ग तो धनिया शेताचा, तो धनिया शेताचा, दीन दयाळू तया सगे म्हणती. आपण चाकर त्याचे, आपण चाकर त्याचे, राहणे आज्ञेत हीच गे भक्ती. हीच आपली भक्ती आहे. तो आपला धनी आहे. आणि धन्याचं हे सगळं मळा सोडून आपण इथून कसं जाणार? त्याची आज्ञेशिवाय आपण काही करणं म्हणजे आपण त्याच्याशी प्रतारणा केली, आपण त्याची आज्ञा मोडली असं नाही का होत वेडे? अगं आज्ञे वाचून त्याच्या जावे कैसे त्यजून शेतास. या वेडे त्याची आज्ञा आल्याशिवाय त्याचा हा मळा त्यानं आपल्यावर टाकलाय, जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आपणच इथून गेलो म्हणजे कसं काय होणार ग? असं नाही होऊन चालणार, असं आपण जाऊन नाही चालणार. तू असं एक काम कर, तुला जर एवढंच वाटतं ना तर आपला हा मळा आपण केलाय की नाही पांडुरंगाचा, ते एक काम कर. या मळ्यामध्ये फार सुंदर पोळी कणसं आहेत, पोळी भाजी आहे, छान कोवळ्या काकड्या आहेत, हे सगळं एकत्र कर. छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमलली आहेत, ती फुलं एकत्र कर, त्याची एक सुंदर माळा तयार कर आणि हे सगळं एकत्र एका ह्याच्यात ठेव. आणि तिथं त्या वाटेवर जाऊन उभी राहा. पंढरपुराकडे जाणारी जी दिंडी येईल ना त्या वारकऱ्यांबरोबर दे आणि त्यांना सांगे फक्त भगवंताकडे पोच करा. त्या पोरीनं ते खरं मानलं आणि पटकन गेली आणि अतिशय श्रद्धाभावाने ते सगळं एकत्र केलं, आपल्या त्या पोलक्यामध्ये आणलं सगळं. बाबा हे बघा मी सगळं एकत्र करून आणलं. असं ना छान, हे एका याच्यामध्ये ठेव कापडामध्ये आणि त्या वारकरी येतील ना त्यांच्याकडे ते. म्हणून त्या वारकऱ्यांची वाट बघत ती थांबली आणि अचानक वारकऱ्यांची दिंडी येताना दिसली. हो दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली, दिंडी चालली, दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला, विठ्ठलाच्या दर्शनाला दिंडी चालली चालली चालली, दिंडी चालली, दिंडी चालली चालली, विठ्ठलाच्या दर्शनाला. हे सगजर हरिनामाचा, हे सगजर हरिनामाचा, भक्त गाती कीर्तनाला, भक्त गाती कीर्तनाला. दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली, दिंडी चालली. जय राम कृष्ण हरी, जय 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 जय
वारकरी आले दिंडीत आणि एवढीशी 5 वर्षाची नागू अतिशय प्रेम भावानं त्यांच्या समोर धावत धावत गेली आणि त्या कापडामध्ये सगळं आणलं होतं ना ते त्यांच्या हातात दिलं आणि सांगितलं, अहो जो हरी गोपा संगे, काय गोड शब्द आहे तो, जो हरी गोपा संगे गोकुळी प्रेमेची सेवितो काला, त्या श्री हरीला, त्या श्री हरीला सांगा दे भेट तू ही नागूला. ऐकल्याबरोबर हे वारकरी जे होते ना, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या, तुळशी वृंदावन घेतलेलं, हातामध्ये टाळ घेतलेले, कपाळी बुक्का लावलाय, अभीर लावलाय, असे सगळे वारकरी हे ऐकल्याबरोबर त्यातले वारकरी म्हणाले, आम्ही चाललोय वारीला, हे तुमची ओझी उचलण्याकरता नव्हे. आम्ही वारीला जायचं म्हणजे काय, तुमची ओझी आम्ही न्यायची काय? काय म्हणून आम्ही तुमची ओझी न्यायची नाही, नाही ओझी. आणि म्हणून एवढ्या अशा 5 वर्षाच्या पोरीच्या हातातलं ते तिनं जे हातात दिलं ना ते त्यांनी खाली टाकलं आणि आलेली दिंडी त्याच्यावरून चालत लाथाडून ते निघाली. महाराज, वारकऱ्यांनी फक्त भाजी फुलं इतकंच नाही लाथाडलं, भाजी फुलं इतकंच नाही लाथाडलं, मग वारकऱ्यांनी 5 वर्षाच्या पोरीच्या मनातला शुद्ध भाव लाथाडून गेले. भाजी लाथाडली फार मोठा काही फरक नाही पडत, पण 5 वर्षाच्या पोरीतला शुद्ध भाव त्यांना ओळखता आला नाही आणि ती आपली भाजी नाकारली, त्याचा अवहेर केला आहे बघून त्या पोरीला फार वाईट वाटलं, फार वाईट. आणि ती रडायला लागली. तसे पटकन सावतोबा जवळ आले, तिला जवळ घेतलं. नागू का रडतेस? त्याने विचारलं, अहो एवढ्याशा 5 वर्षाच्या पोरीच्या मनातला भाव तुम्हाला उमगला नाही? त्वदृष्टी लागी येथे दिसले नाहीच रूप श्री हरीचे. या 5 वर्षीच्या पोरीच्या ठाई असलेलं भगवंताचं, त्या पांडुरंगाचं, श्री हरीचं रूप तुम्हाला दिसलं नाही? अरे वेड्यानो, पंढरपूरला जाऊन तुम्ही काय पाहणार? त्वदृष्टी लागी येथे दिसले नाहीच रूप श्री हरीचे. काय तुम्हा पंढरीला दर्शन होईल पांडुरंगाचे. काय पंढरपुरामध्ये जाऊन दर्शन घेणार? अरे जळी स्थळी काष्टी पासाणी जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. ह्या जिता जागत्या सजीव या 5 वर्षाच्या जीवामधला भगवंत खेळताना तुम्हाला दिसला नाही, काय पांडुरंग भेटणार? पण त्या पोरीनं मात्र हट्ट धरला. समजूत खूप काढली, पण पोरीनं हट्ट धरला. आता जोपर्यंत ह्या बळ्याचा मालक पांडुरंग इथे येऊन माझ्या हातून ही भाजी, ही फुलं, हे सगळं स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत अन्न काही पाणी नाही मुखामध्ये घेणार. फक्त ऐसे जाणाचे देवी उदास गेले आशा पाश विसरून. आणि काय झालं? विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि असा ज्यांचा विषय नारायण झाला ना, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि त्यांच्यासाठी निर्वाणी गोविंद आहे मागे पुढे, काहीच साकडे पडवणे दी. तू का म्हणे वावे सत्यकर्मा साह्य, ना तरी घातले भय नरका जाणे. आता भगवंताला अटकळ पडली महाराज. सगळे संत भगवंताच्या इथे येण्यापूर्वीच भगवंतानं तिथून जो पळ काढला तो थेट अरण गावामध्ये सावतोबांच्या मळ्यामध्ये येऊन दाखल झाला. मळ्या माझी पातला पांडुरंग, मळ्या माझी पातला पांडुरंग, मळ्या
मया माझी पातला पांडुरंग मया माझी पातला पांडुरंग भक्तिहीनांचा नको म्हणे संग भक्तिहीनांचा नको म्हणे संग सावतोबांच्या धरोनिया सावतोबांच्या धरोनिया म्हणे लपवी मज कुठेतरी आता म्हणे लपवी मज कुठेतरी आता सावतोबांच्या इथे आले. सावत्या भक्ती शून्य भाव शून्य लोकांना मला दर्शन द्यायची इच्छा नाही रे, मला कुठेतरी लपव. सावतोबांनी हात जोडले भगवंतास. भगवंता अहो जळी स्थळी काष्टी पाषाणी प्रत्येक जीवाच्या ठाई तुम्ही अखंड भरून राहिलाय. मी बापुडा तुम्हाला कुठे लपवू? माझी काय ती लायकी काय ती पात्रता मी कुठे लपवू तुम्हाला? तुम्हाला लपवावं अशी जागाच शिल्लक नाही ना. कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. अहो प्रत्येक ठिकाणी तुम्ही आहात. कधी दाह ग्रीष्माचा तू कधी मेघ ओला जनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला. आणखी कुठे लपवू ते मला माहिती नाही. ते कुठे तर तू लपवू ते मला माहिती नाही. भगवंता आता एकच फक्त जागा आहे. हृदयस्तु जनार्दन हे हृदयामध्ये मी तुम्हाला भरतो तिथं लपा. आणि म्हणून चर चर चिरले हृदया कोयता घेतला बाजूचा पडलेला त्यांचे हृदय शिरले. चर चर चिरले हृदया भळ भळ हृदया तुनी रुधिर वाहे. अशी त्याच्यातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. पण चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे का? अरे भगवंत हृदयामध्ये प्रत्यक्ष येऊन नांदणार आहे याचा आनंद आहे. ते दुःखदायक वाटतं पण अहो जो वैद्यांचाही वैद्य आहे, जो भवरोगामधून सोडवणारा आहे, त्या भवरोगामधून सोडवणाऱ्याला आतमध्ये भरतो आहे. त्या भवरोगाच्या समोर ही जखम म्हणजे काहीच नाही हो, काहीच नाही त्याच्यासमोर. म्हणून त्याला आतमध्ये भरला. चर चर चिरले हृदया भळ भळ हृदया तुनी रुधिर वाहे. ठेवी तो जग जेठी हृदयस्थ चितो जनार्दन आहे. हृदयामध्ये भगवंताला भरला आणि इकडे सगळ्या संत आले. साध्या वारकऱ्यांना काहीच कळलं नाही बरं का, जे आम्हाला होतं ना. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आम्ही काय बघतो? आम्ही मूर्ती बघतो छान, त्याचा मुकुट किती छान आहे, त्याचे कपडे किती छान आहे. पण त्याच्या आतमधले जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य किती सुंदर आहे हे कधी बघायचा प्रयत्न करतो का हो? ते दिसलं म्हणून तर माऊली अभंग करतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पण हे कळण्यासाठी माऊलीच म्हणतात ना, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे. अनेक जन्मजन्मांतरीचं पुण्य जेव्हा एकत्र येतं, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. असा भगवंत ज्ञानेश्वर माऊली सकट, नामदेव महाराजांसकट सगळे तिथं आले दर्शनाला वारीसाठी. पण त्या मूर्तीमध्ये, पाषाणाच्या मूर्तीमध्ये भगवंताचं तेज चैतन्य दिसेना, अजिबात दिसेना. ज्ञानेश्वर माऊलीने अवलोकन केल्यानंतर मात्र कळलं की भगवंत मूर्तीमध्ये नाहीत. मग ते चैतन्य कुठं लपलंय? जाऊन ते सावतोबांच्या मळ्यात गेलंय. चला म्हणून सगळे संत पुन्हा एकदा सावतोबांच्या मळ्यामध्ये येऊन दाखल झाले. आणि सावतोबांच्या मळ्यामध्ये आल्यानंतर
सगळे भक्त सगळे संत तिथे आले आणि सावतोबाला विचारलं, सावतोबा पांडुरंग कुठे आहे? सावतोबांचा भाव इतका शुद्ध आहे महाराज की संतांशी खोटं कसं बोलायचं, संतांशी खोटं बोलू शकत नाही. ते म्हणले कुठे आहे? म्हणले इथंच आहे. शेला बाजूला केला अंगावरचा अध्याय, म्हणले हृदयामध्ये भरला आहे. हृदयाचा बंदीखाना केला, हात विठ्ठल कोंडी आहे. काय भगवंताची लीला आहे हो. जन्मोजन्मी नव्हे युगान युग जी तपश्चर्या करतायत ना, त्यांच्या साधा स्वप्नात सुद्धा येत नाही हो. पण काय ते यशोदेचं पुण्य स्वप्नामध्ये सुद्धा आपल्या येत नाही, ध्यानामध्ये सुद्धा येत नाही. योग्यांच्या असा भगवंत लहान होतो आणि दुरदूर दुरदूर घरामधून पळतो आणि यशोदा माता दमल्यानंतर स्वतःहून तिच्या हाताशी येतो. हा काय चमत्कार आहे. कुठल्या जन्माचं हे पुण्य, कुठल्या जन्माची भक्ती एकत्र आले माहिती नाही. तुमच्या आमच्यावरती भगवंत कृपा करत नाही आम्हाला असं वाटतं. ह्याचं एकमेव कारण भगवंत कुठेही चुकत नाही. चुकतोय आम्ही, चुकतोय आम्ही. का? आमची भक्ती तेवढी निष्काम नाही, आमची भक्ती तेवढी निरहंकारी नाही. आम्हाला आमच्या भक्तीचा सुद्धा अहंकार आहे. 10 माळी जपला तर आम्हाला केवढा दिवसभर अहंकार राहतो. 10 माळा मी जप केला, 100 जणांना सांगतो 10 माळा जप केला म्हणून. ज्याला कशाच काहीच पडलं नाही हो, हेची थोर भक्ती आवडते देवा, मला काहीच नको आहे. आणि शेवटी भगवंताला पुन्हा एकदा बाहेर प्रगट केला. या कथेचा आशय सुद्धा लोकांनी फार विचित्र लावला बरं. त्याचंही जाता जाता खंडन करतो. म्हणजे कोणी महाभागाने तुम्हाला प्रश्न केला ना तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आधी मुळात जे कोणी विचारेल ना की असं खरंच झालं का हो, त्यांना आधी एकच सांगायचं, आधी तुम्ही सावतोबांच्या पातळीला या आणि मग हे बोला. आपली पातळी काय, आपली लायकी काय, आपण विचारतो काय. पण आज बुद्धी प्रामाण्यवादी लोक विचारतात, अहो तुम्ही सांगता भगवंत जर चहूकडे भरलेला आहे, मग लोकांनी उठून, वारकऱ्यांनी उठून पंढरपुरामध्ये यायची गरज काय? तो पंढरपुरातही आहे, तो अरण गावातही आहे, तो सगळीकडे आहे, मग त्यानं तिथून उठून इकडे यायची गरज काय? तुम्ही म्हणता प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत खेळतो आहे, प्रत्येक जीवाच्या ठाई ते चैतन्य नांदत आहे, तर मग त्यानं परत हृदयामध्ये भरायची गरज काय? पण याच्यातून एक काहीतरी मान्य करा की भगवंत तुम्ही म्हणता तसा जळी स्थळी काष्टी पाषाणी नाही. तुम्ही म्हणतात हृदयामध्ये भरला, परत त्याला बाहेर काढला, म्हणजे भरण्यापूर्वी तो हृदयामध्ये नव्हता आणि नंतर बाहेर काढला म्हणजे मग हृदयामध्ये असण्याचा प्रश्नच नाही. पण तुम्ही कशाच्या मुळावर म्हणता की तो आहे, तो आहे? काय उत्तर द्यायचं याला? जाता जाता तेवढं उत्तर देतो आणि आमच्या सेवेला विराम देतो. त्याचं उत्तर असं आहे, भूजल तेज समी रख रविशची काष्ठा दिखी असे भरला. कुठे भरला भगवंत? भूजल तेज समी रख रवी शशी काष्ठा दिखी असे भरला. भरून संपला का? नाही हो. तो संपतोय कुठला? स्थिरचर व्यापुनी अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला. आणि तो जो दशांगुळे उरला ना, ती जागती ज्योत पंढरपुरामध्ये आहे. एवढे सगळे संत 800 वर्षापासून वेडे होतात, त्याचं एकमेव कारण ती जागती ज्योत. आता भगवंताची लीला अशी आहे ना की मला दे म्हणणारे रोज जे भिका मागतात ना, त्यांच्या पदरात एक दगड सुद्धा टाकत नाही. काय लीला आहे कळत नाही. पण भगवंता मला काहीच नको अशी निष्काम भक्ती करतात ना, त्यांची भक्ती मात्र भगवंताला फार आवडते. का? त्यांच्या मनातला विचार एकच असतो, जे भगवंताला आवडतं ना तेच योग्य आहे आणि तेच मला आवडतं नव्हे, तेच मला आवडलं पाहिजे. हाच माझ्या आयुष्याचा धर्म पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. जे भगवंताला आवडतं तेच मला आवडतं. भगवंताची आवड आणि माझी आवड ज्या दिवशी वेगळी होईल ना, त्या दिवशी भगवंत आणि मी या दोघांचं वेगळेपण आम्हाला वेगळेपण जाणवणारच आहे. अद्वैत तत्वज्ञान आम्हाला उमगेल कसं? जोपर्यंत आम्ही दोघं एक होत नाही तोपर्यंत हे जाणवणारच नाही. भगवंत म्हणतात, सावत्या मी अत्यंत प्रसन्न आहे रे तुझ्या भक्तीवरती. त्या नागूच्या हातून जी काही तिची इच्छा होती ना ती सगळी पूर्ण केली. नागू इतकी आनंदाने विभोर झाली. सगळ्या संतांच्या डोळ्याला अश्रू धरायला लागल्यात, प्रेमाश्रू.
अखंड धारा वाहत आहेत. सगळ्यांनी भगवंताच्या पायावरती त्या अश्रूंना अर्पण केलं आणि आता भगवंत कटेवरती हात ठेवून विचारतात, काय पाहिजे? काहीच नाही. एकच सांगतो, खरा भक्त कोण? खरा भक्त तोच जो जगाचा नियंता योगेश्वर जरी आला, जगाचा पालक चालक जरी आला, तरी त्याच्या समोर जो लाचार होत नाही तो खरा भक्त. जिथे भक्त आहे तिथे लाचारी कधीच नाही, कुठल्याच गोष्टीसाठी लाचारी नाही. ते घेतात तर ते सख्य भावानं अधिकारानं घेतात, सख्य भावानं घेतात, अधिकारानं घेतात आणि या अधिकारानं ते त्याला शिव्या सुद्धा घालायला कमी करत नाही. त्याच्या शिव्या त्याला गोड लागतात. तो म्हणतो संतांच्या तोंडच्या शिव्या त्या तो स्वतःसाठी ओव्या मानून घेतो. काय प्रेमाची ऐसी प्रेमाची जाती करी स्वार्थार्थी प्रीती. अशी ही भक्तीची अत्युच्च सेवा ही सावतोबांच्या रूपानं आज अजरामर झाली. त्यांनी मागितलं, काय मागितलं हो भगवंता? देणार असशील ना तर एकच द्या. आमचे दासगुरु महाराज सावतोबांच्या मुखाने एक श्लोक आमच्या समोर ठेवतात, तो तेवढा श्लोक म्हणायचा आणि आजच्या कीर्तनातून आपण सगळ्यांनी विराम घ्यायचा. सावतोबांनी मागणं मागितलं, भक्तीत अंतर तुझा कधीही नसावे, भक्तीत अंतर तुझा कधीही नसावे, मागे पुढे निशिदिनी प्रभु तू दिसावे. त्वा भक्त वत्सल अशा धरिले सनामा, त्वा भक्त वत्सल अशा धरिले सनामा, या दीनदास गणुला पदी दे विसावा, या दीनदास गणुला पदी दे विसावा. भगवंताला कुठली भक्ती आवडते ते सावतोबांनी आपल्या चरित्रामधून सगळ्यांना त्याची शिकवण दिली आहे. कीर्तनामधून फलित काय घ्यायचं असेल तेवढं एकच फलित घ्यायचं, जे तुकोबाराय आम्हाला पूर्वपद्यामध्ये सांगतात. हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, हे चिथोर भक्ती आवडते देवा, हे चिथोर भक्ती, हे चिथोर भक्ती, हे चिथोर भक्ती आवडते देवा. कीर्तनाच्या शेवटी आज एकादशीचा दिवस आहे, त्यामुळे भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांनी जे पसायदान भगवंताकडे मागितले ते पसायदान आपण म्हणायचो. मी म्हणतो माझ्या बरोबर जना जना हे शब्द येत आहेत, आपल्या सगळ्यांना हे शब्द येतात. त्यांनी माझ्या बरोबर जिथे कुठे असतील तिथून हे म्हणायला हरकत नाही. त्यानंतर दान मागायचं आणि आजच्या कीर्तनाला आपण विराम द्यायचा. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दास, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया सावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग, ज्यामुखी निधान पांडुरंग, ज्यामुखी निधान पांडुरंग. पंढरीनाथ भगवान की जय. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा, तुझ काही न आवडी, काही न आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. सगळे मुक्ती संपदा सत्संग
अपने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी दान देगा देवा तुझा कीर्तन बाबा तुझा कीर्तन बाबा तुझा कीर्तन बाबा पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। आलाप यांनी फेसबुक पेज आणि त्याचे जे कोणी सगळे मुख्य असतील त्या सगळ्यांचा, माझे दोन्ही साथीदार अमेय गुणे आणि माझा मित्र प्रसाद नाखरे आणि त्याबरोबर मला झांजीची साथ करणारा माझा गुरुबंधू ओंकार गद्रे, या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। पुन्हा जेव्हा कधी योग येईल तेव्हा पुन्हा या सगळ्यांच्या बरोबरीने आपल्या समोर येईनच। तोपर्यंत आजच्या या कीर्तन सेवेमधून आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो। दिलेल्या वेळेपेक्षा थोडा वेळ जास्त कीर्तन मी केला आहे। थोडी वेळेची मर्यादा पाळता आली नाही, कारण विषय इतका फार सुंदर रंगत गेला की थांबवणं कठीण होतं। पण आपण सगळ्यांनी इतक्या रात्री 10 वाजेपर्यंत जागून सुद्धा आपण सगळ्यांनी आनंद घेतला, याबद्दल आपल्या सगळ्या श्रोत्यांचे मी पुन्हा मनापासून धन्यवाद मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय जय रघुवीर समर्थ।